हे एखाद्याच्या परिवारात येणारे कष्ट जेव्हा आम्ही पाहतो, वेदना ज्या पाहिल्या, तेव्हा आपल्या वेदना ह्या शून्य होतात. ही महाराष्ट्राची आणि हिंदुस्थानाची भूमी बलिदानातून, प्रचंड त्यागातून, प्रचंड कर्तव्यातून उभी राहिलेली भूमी आहे. म्हणून या भूमीमध्ये मला काय भेटलं याच्यापेक्षा मी काय देऊ शकतो, या तक्तीचा माणूस सगळ्या भागात निर्माण कसा होईल याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठी झटलो पाहिजे. आम्ही नेहमी म्हणतो, हमको कौन गिरा सकता है, हम रुकते नहीं तो गिरने की क्या ताकत है, किसकी क्या औकात है जो हमको गिराएगा. हम रुकने वाले नहीं है, इसलिए हम गिर भी नहीं सकते हैं. आणि म्हणून ही काही आमदारकीची निवडणूक कोणाला वाटत असेल का भाई हम हारने वाले में से आहे, अरे आमच्याजवळ होतच काय. अरे आमचा बापदादा ग्रामपंचायतची निवडणूक लढला नाही, आमच्या बापदादानं राजकारण कधी पाहिलं नाही. काय असतं आमदार, काय असतं जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, हे आमच्या घराण्याला माहीत नाही. तो बच्चू कडू कार्यकर्ता आणि आपल्यासारख्याच्या मेहरबानीनं एक वेळा नाही तर बगर पक्षाच्या पाठिंब्यानं कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला लात मारून या मतदारसंघानं मला 4 वेळा निवडून दिलं. त्या मतदाराला बच्चू कडू अजूनही सलाम करतं, मानाचा मुजरा अर्पण करतो. आणि तुम्हाला सुद्धा, कारण तुम्ही ज्या लेखणीतून आम्हाला इथं आजपर्यंत आणलं ते फार महत्त्वाचं होतं. हेरेतकर दादानं जे सांगितलं का जेव्हा शौचालयाचं करप्शन झालं आणि विटा सिमेंटचा शौचालय टिनपत्राचाच बनला आणि पहिल्यांदा करजगावात गेलो तेव्हा ते शौचालय खालूनच सडलं होतं नेमकं आणि वर ते चांगलं होतं. आता विटा सिमेंटचं शौचालय जर टिनपत्रामध्ये अख्ख्यात बनत असेल आणि त्याचं बिलही निघत असेल, शौचालय बनलं 1500 रुपयात आणि बिल निघालं 5000चं. आणि एक म्हातारा शौचालय घेऊन आला, तो माझ्यासमोर मांडलं, तू सभापती झालाय आणि हा पाय शौचालय. मी त्याची पाहणी गेलो, तो विटा सिमेंटचं शौचालय चक्क टिनपत्रात बांधलेले होते, हजारो बांधले. तेव्हा विनायकराव दादा पालकमंत्री होते, ग्रामविकास मंत्री अण्णाजी डांगे होते. आणि मी सांगितलं, अरे बाबा हे विटा सिमेंटचं शौचालय टिनपत्रात बांधलंय, चौकशी करा, कारवाई करा. काहीच नाही, उत्तरच यायचं नाही. आणि लढाई सुरू केली आणि लढता लढता मी सभापती म्हणून अण्णासाहेब डांगेंच्या कॅबिनमध्ये गेलो. ते पहिलेच गरम माणूस, म्हणजे तुला शोभतंय का, काय बोला गिलाची रीत आहे का, लवकर हाकला याला. बोलता बोलता वाद वाढला आणि मी अण्णासाहेबांना सांगितलं, हे काही तुमची कॅबिन नाही आहे, ही महाराष्ट्र जनताची कॅबिन आहे मंत्रालयात, मी इथून हटणार नाही जोपर्यंत कारवाई होणार नाही. आणि तिथून वापस आलो. रात्री 12 वाजता हरा कुलकर्णी नावाचे आयुक्त होते, ते म्हणे सगळेनं शेण खाल्लं बच्चू कडू, तू काही करू नको याच्यात. मग अनेक मन संतापलं आणि शौचालयातला भ्रष्टाचार निघत नव्हता, कोणावर कारवाई तर झालीच नाही. पण एवढं चक्क आम्ही पाहतोय, सूर्यप्रकाशा एवढं सत्य गोष्ट सुद्धा आम्ही पाहतोय, ते सिद्ध करू शकलो नाही. आता याचा तो नेहमी राग होता आणि त्याच्यातूनच खरं तर तुमची मेहरबानीच आहे. तुम्ही मोर्चा काढला नसता तर महासारखं कधी म्हणतं ना, कधी कधी निगेटिव्ह गोष्टीतून सकारात्मक शोधता आलं पाहिजे. आणि मग यांच्या मोर्चातून मला खऱ्या अर्थानं धारधार एक नवीन आम्ही पाहतोय, नवीन एक आम्हाला व्यासपीठ भेटलं. आणि एका शौचालयाच्या भ्रष्टाचारातून बच्चू कडू पुन्हा एक ताकदीनं पाऊल टाकलं. त्या एका विरोध, त्या ज्या गोष्टीमुळं, संघर्षामुळं आज बच्चू कडू आमदार झाला. आमदार होणं काही फार महत्त्वाचं नाही आहे आणि ते फार कठीणही नाही आहे. 75% आमदार जर पाहिले तर आपल्यालाच आश्चर्यचकित होते का हा आमदार झाला कसा. त्याच्यावरच संशोधन करावं की काय अशा प्रकारची व्यवस्था आम्ही कित्येकदा पाहतो. काही पार्श्वभूमी नाही, इतिहास नाही, गुन्हे नाही, काही नाही, काहीच नाही. आणि लोक 10-10, 20-20, 25-25 वेळा आमदार झालेले आम्ही पाहिलेलं आहे. आमदार होणं सोपं आहे पण बच्चू कडू होणं कठीण आहे, हे शेवटपर्यंत आम्ही पाहतोय, सिद्ध करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि ही व्यवस्था आम्हाला पलटायची असेल तर पत्रकारितेतलं तुमची लेखणी शब्द जपून वापरले पाहिजे.
आणि हाय तेव्हा लेखणी कळकळी केली पाहिजे, ठणकावून मांडता आली पाहिजे. आखरी आम्ही पाहतोय ते रयतेसाठीच असलं पाहिजे. मग अहिल्यादेवी होळकरांचं राज्य असेल, सावित्रीबाई फुलेंची खऱ्या अर्थानं चळवळ असेल, तारा राणीनं उभं केलेलं पूर्ण राज्य असेल, छत्रपती आणि जिजाऊनं केलेले कष्ट असेल, रमाईनं उभा केलेल्या बाबासाहेब आंबेडकर असेल, हे संघर्षाच्या खऱ्या आम्ही पाहतोय. या सगळ्या संघर्षातूनच हा देश घडलेला आहे. आपल्याकडूनही अपेक्षा आहे का वाईट आहे कोण, आता राजकारण कशात नाही हे सांगा मला. आयच्यातही आम्ही कार्यक्रम घेतला, राजकारणाचा जोड आहेच, स्पर्श आहेच त्याला. असं कोणती व्यवस्था सांगा ज्याच्यात राजकारण नाही. राजकारण नाही अशी कोणती, असं कोणती आम्ही पाहतोय असा कोणता मार्ग सांगा का जिथं राजकारणच नाही आहे. आता राजकारण म्हणजे तुमचं आमचं अंग बनलेलं आहे. आणि मग या व्यवस्थेमध्ये आम्ही बच्चू कडू महत्वाचा नाही, पण बच्चू कडू त्याच्यासाठी लढतं, ते लढणंपणा महत्वाचा आहे, सामान्य माणसं महत्वाचे आहे. राज्य चुलीत गेलं तरी 72, पण रयत जिवंत राहिली पाहिजे. या भूमिकेतून आम्हाला समोर जावं लागेल. अनेक गोष्टी जरी आमच्या हातातून वाईट घडल्या असेल, पण महिन्यातून एकदा तरी चांगली कशी घडेल याचा जरी प्रयत्न केला तरी मला असं वाटतं एक चांगल्या प्रकारचा मार्ग सुकर झाल्याशिवाय राहणार नाही. आपण इथं आलात सगळेजण, रवी पाटील आणि डकरे, या डकरेने काय नाव आपलं, बादल, यांनी सगळ्यांनी मेहनत घेतली, खापरेनं मेहनत घेतली. आणि पत्रकारांचं नातं आमचं अतिशय जवळचं आहे. बाळासाहेबांना लिहिलेला लेख मी नेहमी सांगत असतो का त्यांच्या एका लेखणीतून आम्ही प्रचंड भरारी घेतली. पत्रकारितला शब्द असेल, एखादी न्यूज असेल, जशी माती पाण्याला आसुरलेली असतं तसं चांगले लोकांसाठी, तुमच्या बातमीसाठी लोक आसुरलेले असतात. जेवढी तहान पाण्यानं भागत नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त शब्दानं माणूस अधिक तहान भागून मोठा होत असतं. तुमच्या लेखणीतून इतिहास घडत असतं, तुमच्या बोलण्यातून नवीन मार्ग सुकर होत असतं. तुम्ही सर्वसामान्य नाही, तर आम्ही पाहतोय असामान्य अशा प्रकारची काम करणारी लेखणी. कधी कधी आयुष्य इतकं बेकार असते का दारूच्या दुकानावरच दारू वाटण्याची वेळ येते. ते आमच्या नशिबी आलं नाही, तर दारूवाल्याची दारू बंद होईल आणि एखाद्याचा संसार उभा राहील. एवढं चांगलं शस्त्र तुमच्याजवळ आहे, एवढी चांगले आम्ही पाहतो अशा प्रकारच्या क्षेत्रात तुम्ही आहे, हे खऱ्या अर्थानं भाग्याचीच गोष्ट आहे. आणि म्हणून स्वतः एवढे भाग्यवान आहे, एवढे बलवान आहात का ती आम्ही सांगतोय. एखाद्या मंत्र्याला, मुख्यमंत्र्याला सुद्धा एखाद्या बातमीतून राजीनामा द्यावा लागेल अशा प्रकारची ताकद असणाऱ्या माझ्या पत्रकार बांधवांना मी समोरच्या शुभेच्छा देतो, सगळ्यांना धन्यवादही देतो आणि इथं 2 शब्द संपवतो.